माताजी, बहीणजी, बालबालक आहे, सर्व महापुरुषांच्या चरणावर लालसारख्या पावलाचा कोटी कोटी धन्यवाद. या संतजनांनो, मगापासून तुम्ही आम्ही गीत विचाराद्वारे या सत्संग श्रवण करताय. कोण गीतातून या गुरुचं गुणगान करताय, कोण विचारातून करताय. प्रत्येकांचा विचार तुम्ही आम्ही या गुरुचरणावर मांडण्याचा प्रयत्न करतोय. मगाशी कोण तर म्हटलं की शहनशाहवाला मशीन चाहिए. नुसता चाहिए म्हणून चालणार नाही, त्या पद्धतीनं चालणं पण गरजेचं आहे. आज तुम्ही आम्ही लोकांना सांगण्यात अर्थ नाही, स्वतःपासून सुरुवात करा म्हणून मगाशी कोणतरी म्हटलं. आज आम्ही स्वतःपासून सुरुवात केल्या का हे आपण आपल्या मनालाच प्रश्न विचारायचा आहे. आज आम्ही बाहेरच्या लोकांना म्हणतोय सत्संगाला चला, पण घरची येतात का याचा विचार करायचा. आज तुम्ही आम्ही आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे. मी माझ्या परिवाराला सत्संगमध्ये पोहोचतोय का हे एवढंच जर विचार केला तर बास. मगच तुम्ही आम्ही बाहेर सांगू शकतो, तो पण बाहेर सांगू शकत नाही. आज माणूस एवढ्यासाठी दुःखी आहे, दुसऱ्यांचं सुख बघून माणूस दुःखी आहे. आज माताजी म्हणते खुद को बदलो. आज जोपर्यंत तुम्ही आम्ही स्वतःला बदलणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्यामध्ये प्रगती होणार नाही. आज दुःख आम्ही दुसऱ्यापासूनच घेतोय. जसे की एक यम आला एक न्यायला. तो यम जरा बिचारा लांब आलता, जर त्याला ताण लागेल त्याने जरा म्हटलं त्याला पाणी दे. त्याने एक तांडवर त्याला पाणी दिला. यमाचा आत्मा तृप्त झाला. म्हटला तुझा मृत्यू आला आता, तुला आता मी घेऊन जाणार आहे, पण तू मला पाणी पाजून माझा आत्मा तृप्त केलास म्हणून मी तुला 5 मिनिट वेळ देतो. ही माझी डायरी घे आणि या डायरीत तुझं काय नशीब बदलून घ्यायचं आहे ते घे. तुझं नाव उडक आणि तुझ्या नावाखाली 5 मिनिटाच्या आत हे काम तुझ्या हातनं झालं पाहिजे. ज्या टायमाला त्यानं पहिलं पान उलटला त्या टायमाला त्याच्या शेजारच होतं. त्याच्या शेजाऱ्याला एक 5 कोटी रुपयाची लॉटरी लागणार होती आणि त्याचा शेजारी एकदम श्रीमंत होणार होता. तिथे त्याने लगेच लिहिलं पेननं, ह्याला लॉटरी लागू नये. दुसरं पान उलटला त्या टायमाला त्याच्या एक मित्राचं होतं, ते इलेक्शनला उभारला होता आणि ते इलेक्शनमध्ये निवडून येऊन लय मोठा नेता बनणार होता. लगेच तिथे त्याने लिहिला ह्यो नेता बिता काय होणे, ह्यो इलेक्शनमध्ये पडला पाहिजे. तिसरं पान उलटला, शेजारी पाजारी गलीतल्यांची नावं दिसायला लागले, त्यांनी सगळ्यांची नावाचं उलटाच लिहायला चालू केला. ज्या टायमाला ह्याचं नाव आलं 5 मिनिटं पूर्ण झाली, यमानं वय काढून घेतली. चल म्हटलं आता 5 मिनिटं तर तू घालवलेला असंच नुसता दुसऱ्यांचं वाईट विचार करण्यात संत, तर तू स्वतःचा विचार कधी करणार. म्हणून स्वतः बदला. जोपर्यंत तुम्ही आम्ही स्वतः बदलणार नाही तोपर्यंत जग बदलल्यासारखं तुम्हाला आम्हाला दिसणार नाही. म्हणून इथं अक्कल हुशारी विषारी काय चालणार नाही. तुम्हाला जिथे चप्पल काढतोय तिथं संत महात्म्याने अक्कल तिथे ठेवून यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही आम्ही तिथं ठेवून येणार नाही तोपर्यंत इथून जाताना काहीतरी घेऊन जाणार नाही. जर तुम्ही आम्ही जर तिथनं येताना जर भरून आणलं तर इथनं जाताना काय घेऊन जाणार आहे संत जनावर. जसं एकानं वेळ तर वेळ आहे प्रेमाने बोला. एक सावकार होता आणि एक शेतकरी होता आणि त्या सावकाराच्या रानात विहीर होती. सावकाराच्या रानात विहीर असल्या तर या शेतकऱ्याच्या रानात विहीर नव्हती. या शेतकऱ्याला खाईन वाटायची की तिच्या मारे मला पण विहीर काढायला पाहिजे आणि विहीर घ्यायला पाहिजे म्हणून त्यानं पैसे गोळा केले आणि पैसे गोळा केले 10,000 रुपये गोळा केलं आणि सहज त्या सावकार या रानात भेटला आणि म्हटलं सावकार असं नसं विहीर काढावं म्हणालो आणि काय करू. तर ते म्हटलं माझीच विहीर घे की. म्हटलं माझीच विहीर घे म्हटला, तुला तुझ्या जवळच आहे म्हटला. त्याला आणि लॉटरीच लागल्यासारखं झालं शेतकऱ्याला. बरं झालं म्हटला. त्यानं त्याला व्यवहार केला. 10,000 रुपयाला ते ठरलं विहीर आणि त्यानं त्याला 10,000 रुपये दिलं आणि ती विहीर विकत घेतला. ज्या टायमाला 10,000 रुपये देऊन विहीर विकत घेतला त्या टायमाला शेतकरी एकदम खुश झाला आणि घराकडे गेला. निघून घराकडे गेला. 2-4 दिवस गेलं आणि ज्या टायमाला ते विहिरीतलं पाणी काढायला चालू केलं शेतकरी त्या टायमाला सावकार येऊन ते थांबला. म्हटलं विहिरीतलं पाणी काहीच नाही. म्हटला का. म्हटलं मी विहीरच विकत घेतली आणि तुझा काय संबंध आहे. म्हटलं आता तू नुसता विहीर विकत घेतलायस म्हटलं, त्यातलं पाणी विकत घेतलं नाहीस म्हटलं. अरे म्हटलं हे शेतकऱ्यानं ह्या मला सावकारानं फसवलं. म्हटला त्या सावकारानं फसवलं. माझं 10,000 रुपये पण गेलं, सगळं गेलं. ते एकदम नाराज झाला. काय त्याला कळेना. विचार करत घरात जाऊन बसला.
म्हटलं मी एवढ्या दिवस राबल्यानं माझं पैसे पण गेलं आणि सगळंच गेलं. मी सावकर तर असा आडवा लावलाय. 4 लोकांना पण सांगितलं त्यानं, गल्ली तिकडं 4 पंचांना पण सांगितलं. मग पंचांना पण त्यानं म्हटलं की मी 10,000 रुपये दिले त्या विहिरीला, आणि ज्या टायमाला पाणी काढायला जातोय त्या टायमाला ते सावकर म्हणतो मी तुला विहीर विकली, पाणी विकलं नाही. असं म्हणत 5-6 महिने निघून गेलं. किंवा असंच विचार करत बसून याची तब्येत खराब व्हायला लागली. त्या टायमाला गल्लीतल्या 4 लोकांनी सांगितलं बाबा असं करू नको, आणि तू एक काम कर, ही न्याय घेऊन तो राजाकडे जा म्हटलं, आणि राजा तुला काय करते तर मदत करेल म्हटलं. त्याला पण ते पटलं. थोडं 5-7 महिन्यानं तो चालत राजेवाड्याकडे चालला. तोपर्यंत त्याला मध्ये बिरबल भेटला. बिरबलाला त्याने सगळे हकीकत सांगितले. चल म्हटलं आता दरबारात जाऊया. आणि ज्या टायमाला तो दरबारात गेला, राजापेक्षा विषय मांडला, त्या टायमाला त्या सावकाराला बोलवून घेतलं. आणि याने सांगितला अगं मी याला 10,000 रुपये दिले आणि विहीर विकत घेतलं, आणि पाणी काढताना असं म्हणायला लागलाय की तुला विहीर विकलोय, पाणी तेवढं विकलं नाही. त्या टायमाला बिरबलानं त्याला बोलवून घेतलं सावकाराला. इकडे म्हटला किती येऊन उभारला. त्या टायमाला बिरबलानं त्याला विचारलं, त्या सावकाराला बिरबलानं विचारलं तू विहीर विकलायस काय? तर ते म्हटला होय विकलोय. विहीर तू विकलायस हे खरं आहे? होय म्हटला विहीर विकलोय हे खरं आहे म्हटला. तू आता विहीर विकून किती दिवस झालं? 7 महिने झालं. ज्या टायमाला तू त्यातलं पाणी विकलं नाहीस? नाही विकलो म्हटला. तू ज्या टायमाला विहीर विकलायस त्या टायमाला तू पाणी पण त्यातनं काढून घ्यायला पाहिजे होतं. तू 6 महिने झालं त्यात पाणी ठेवल्याबद्दल तुला 10,000 रुपये दंड, आणि उद्यापासून ते पाणी काढून घेतलं तर बरं, नाहीतर आणि इथं पुढे तुला 10,000 रुपये दंड बसेल म्हणून सांगितलं. सात संघ सांगायचा भावार्थ काय, अक्कल हुशारी चालत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्या सावकारानं लय उच्च हुशारी केला, आणि त्याला वाटलं की पैसे पण मिळतील आणि विहीर पण मिळेल. पण नाही संतजनांनो, भगवान के पास देर है लेकिन अंधेर नाहीये. म्हणून सद्गुरूच्या चरणावर तुम्ही आणि विश्वास ठेवायचा आहे, दृढ राहायचं आहे, आणि सत्संग सेवा नामस्मरण सदनित करत राहायचं आहे, आणि संतांच्या चरणावर दृढ राहायचं आहे. प्रेमाने बघा.